हवामान विभागाचा मोठा इशारा, यंदा मान्सून शेतकऱ्याची परीक्षा घेणार। यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाने मोठी माहिती दिलेली आहे। पाऊस उशिरा का होत आहे? महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय राहणार आहे? शेतकऱ्यांनी पेरणी करावी की थांबावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण हवामान विभागाने मान्सूनबाबत दिलेली माहिती लाखो शेतकऱ्यांचे भविष्य जोडलेले आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाची परीक्षा सुरू आहे। शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे। शेत तयार झालेले आहे, बियाणे तयार आहेत, पण पाऊस मात्र आलेला नाही। आईवडिलांनी कर्ज काढून बियाणे आणले, काही खतांची व्यवस्था केली, तर काहींनी शेतीसाठी सोन्यासारखी बचत खर्च केली, पण आभाळ अजूनही शांत आहे। मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने यंदाच्या मान्सून एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यांच्या माहितीनुसार यंदा देशभरात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात साधारण 90% पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामधील मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव असल्यामुळे हे तज्ज्ञांनी सांगितले की एल निनोमुळे पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। तर शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे संघर्षी कहाणी आहे। कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, तर कधी पेठेमधील प्रश्न आणि जनता मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त झालेली आहे। त्याचप्रमाणे हवामान विभागाच्या माहितीनुसार जून महिन्यात देशात अनेक भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज तपासून घ्यावा, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। तर महाराष्ट्रात बोलायचे झाले तर काही भागामध्ये मान्सूनची गती मंदावलेली आहे। विदर्भ आणि मध्य भारतात मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। एका शेतकऱ्याचा विचार करा, सकाळी उठून तो शेतात जातो, आकाशाकडे पाहतो आणि मनात एकच प्रश्न असतो, देवा आज तरी पाऊस पडेल का? कारण त्या पावसावर त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते। मुलांच्या शिक्षणाची फी, घरातील खर्च, बँकेतील कर्ज, सगळे काही त्या पावसावर अवलंबून असते। हवामान विभागाने असे सांगितले आहे की काही भागामध्ये पावसाचे सक्रिय टप्पे होऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता सलग आणि समाधानकारक पावसाची वाट पाहावी गरजेनुसार आहे। आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।